गेली अनेक वर्ष मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले. त्यांचे संपूर्ण आयुष्य चढ उतारांनी भरलेलं आहे. अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 21व्या वर्षी प्रेमविवाह झाला. पुढे गोंडस मुलगी देखील झाली. मात्र सुखाचा संसार चालू असतानाच काही वर्षातच त्यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्या विधवा झाल्या. मात्र या कठीण परिस्थितीत हार न मानता त्या जोमाने उभ्या राहिल्या. सिंगल मदर म्हणून मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळून त्यांनी अभिनयात आपले करिअर केले. आता त्यांची मुलगी मोठी झाली असून त्यांच्याप्रमाणेच अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास. शुभांगी गोखले यांचा जन्म 9 डिसेंबर 1968 मध्ये खामगाव येथे एका सदन कुटुंबात झाला. त्यांचे लग्नापूर्वीचे आडनाव संगवई असे होते. मराठी लेखिका आणि कवयित्री विजया संगवई या शुभांगी यांच्या आई होत्या. तर त्यांचे वडील व्यंकटेश संगवई हे न्यायाधीश होते. त्यांचे वडील न्यायाधीश असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे 13हून अधिक जिल्ह्यात त्यांचे बालपण गेले. पुढे औरंगाबादच्या कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या आयुष्यात स्थिरता आली. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची गोडी निर्माण झाली. यामुळे मानसशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर आत्मकथा या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. हे नाटक प्रचंड गाजले. त्यानंतर पुढे अनेक नाटकात त्या झळकल्या. या काळात नाटकात काम करण्यासाठी शुभांगी पुण्यात आपल्या भावाकडे राहत होत्या. त्यांच्याच बाजूला अभिनेते मोहन गोखले यांचे मित्र सुधीर फाटक राहत होते. एकदा मोहन सुधीर यांच्याकडे आले असता त्यांनी पहिल्यांदा शुभांगी यांना पाहिलं आणि पाहताच क्षणी ते प्रेमात पडले. यावेळी त्यांनी अधिक चौकशी केली आणि त्यांना समजले की शुभांगी या नाटकात काम करत आहेत. पुढे मोहन गोखले अचानक शुभांगी यांच्या नाटकाला आले. त्यावेळी शुभांगी यांना भेटायला ते थेट त्यांच्या मेकअप रूममध्ये गेले. त्यांनी तेथे शुभांगी यांना स्वतःची ओळख करून दिली आणि लगेचच लग्नाची मागणी घातली. पहिल्याच भेटी प्रपोज केल्यामुळे शुभांगी यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या काळात मोहन गोखले मराठीतील आघाडीचे अभिनेते म्हणून नाव कमावत होते. शिवाय हिंदीत त्यांनी काही सिनेमे देखील केले होते. यानंतर त्यांच्या भेटी वाढायला लागल्या. काही भेटींनंतर शुभांगी यांना मोहन यांचा स्वभाव आवडला आणि दोघांचं रिलेशनशिप सुरू झालं. या काळात मोहन गोखले दूरदर्शनवरच्या मिस्टर योगी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. योगायोगाने याच मालिकेत शुभांगी यांना मोहन यांच्या पत्नीचा रोल साकारायला मिळाला. मालिकेत काम करण्यासाठी त्या पुण्यावरून मुंबईला शिफ्ट झाल्या आणि मोहन यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागल्या. पुढे सिरियल संपल्यावर आपण दोघे लग्न करू असे त्यांनी ठरवले. मिस्टर योगी मालिका 2 डिसेंबर 1989ला संपली आणि लगेचच 10 डिसेंबरला त्यांनी लग्न केलं. यावेळी मोहन 36 वर्षांचे होते तर शुभांगी फक्त 21 वर्षांच्या होत्या. त्यांच्यात तब्बल 15 वर्षाचं अंतर होते. लग्नानंतर शुभांगी यांनी अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला. पुढे 4 वर्षांनी 27 जुलै 1993ला त्यांना मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव सखी ठेवले. शुभांगी अभिनयातून लांब असल्या तरी या काळात मोहन यांच्या अभिनय क्षेत्रात घोडदौड सुरू होती. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा सर्व भाषांमध्ये ते काम करत होते. मात्र याच काळात त्यांच्या आरोग्याच्या विशेषतः त्यांच्या हृदयाच्या तक्रारी सुरू झाल्या. पुढे हे राम सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ते चेन्नईला गेले असता शूटिंग दरम्यान 29 एप्रिल 1999 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते फक्त 45 वर्षांचे होते. शुभांगी यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यावेळी त्या फक्त 21 वर्षांच्या होत्या तर त्यांची मुलगी सखी फक्त 6 वर्षांची होती. या काळात शुभांगी यांनी खचून न जाता मोठ्या धीराने या कठीण परिस्थितीचा सामना केला. मुलीच्या पालनपोषणासाठी पुन्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात उतरायचे ठरवले. केदार शिंदे यांच्या श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. या मालिकेत त्यांनी साकारलेले श्यामला हे पात्र प्रचंड गाजलं होतं. एकीकडे आपल्या मुलीचे संगोपन करत दुसरीकडे अभिनय अशी तारेवरची कसरत त्यांनी केली. आपल्या मुलीसाठी त्यांनी आई आणि वडील अशा दोघांची जबाबदारी पार पाडली. आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही ह्याची विशेष काळजी त्यांनी घेतली. या काळात त्यांनी अगबाई अरेच्या, सूर राहू दे, झेंडा, बस्ता, बाप माणूस, क्षणभर विश्रांती अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय कोशिश, कही किसी रोज, हम है ना, लापतागंज अशा हिंदी मालिकांमध्ये त्या झळकल्या. याचबरोबर गेल्या 20 वर्षात अनेक मराठी मालिका त्यांनी गाजवल्या आहेत. यामध्ये अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस, राजा राणीची जोडी, प्रेमाची गोष्ट या मालिकांचा समावेश होतो. आपल्या सहज सुंदर आणि अभ्यासपूर्ण अभिनयाने त्या गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. कसदार अभिनेत्रीसोबतच त्या उत्तम लेखिकासुद्धा आहेत. त्या वेळोवेळी कथा, ललित लेख लिहित असतात. त्यांनी लिहिलेल्या रावा या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रेखाटले आहेत. मुंबईत एकट्याने राहताना, घर आणि व्यवसाय सांभाळताना कशी तारांबळ उडते हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आता त्यांची मुलगी सखीसुद्धा आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. तिने दिल दोस्ती दुनियादारी या गाजलेल्या मालिकेतून अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलं. दिल दोस्ती दुनियादारी नंतर ती पिंपळ, गोदावरी, तुकाराम, बेफाम या चित्रपटामध्ये दिसली होती. सखीला आपल्या आईने केलेल्या कष्टाची जाणीव आहे. माझ्या आईने माझ्यासाठी जे केलंय त्याची परतफेड करणं मला कधी शक्य होणार नाही, असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती. सध्या शुभांगीताई असेन मी नसेन मी या नाटकात काम करत आहेत. मोहन गोखले यांच्या निधनानंतर शुभांगीताईंनी मोठ्या धीराने परिस्थितीचा सामना केला. या काळात अभिनयातील करिअर आणि मुलीचे संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी सखीला मोठे केले. त्यांचा जीवन प्रवास इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.